सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी सनन आभिगा उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है माया भवानी। भाऊ काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य विजन असं होतं की गेल्या 5-7 वर्षापासून नगर परिषद भुसावळ मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आवास योजना ही सुरू आहे. आणि ह्या आवास योजनेअंतर्गत राज्य शासन 1 लाख रुपये आणि केंद्र सरकार हे 1.5 लाख रुपये असं 2.5 लाख रुपयाचं अनुदान हे ज्याला घर नसेल आणि ज्याच्याजवळ 7/12चा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा आहे अशा लोकांना थेट लाभ 2.5 लाख रुपयाचा होत असतो. हे अनुदान आहे, कुठल्याही प्रकारची त्यात फेड नाही. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की ह्या देशातला प्रत्येक नागरिकांना स्वतःचा हक्काचा निवारा असायला पाहिजे, त्यांचं स्वतःचं घर असायला पाहिजे. याच उदात्त हेतूने आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना ही सुरू केलेली आहे. त्यासाठी 1.5 लाख रुपये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार 1 लाख असं देत असते. आणि गेल्या 7-8 वर्षा 5-7 वर्षापासून ह्या शहरामध्ये अनेकांना घर बांधण्यासाठी अशा प्रकारचं अनुदान दिलं गेलेलं आहे. आता नुकताच भुसावळ शहरात खडका रोड परिसरामध्ये एक कार्यक्रम झाला. तिथं ह्या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. तर ते जीती भारत या संस्थेच्या अंकिता लोखंडे, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि त्यांच्या सोबतचे जे काही नगरसेवक असतील हे तिथं हजर होते. हजर असताना तिथं त्या बॅनरवरती आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब देवाभाऊंचा कुठल्याही प्रकारचा फोटो लावण्यात आला नाही किंवा त्याबद्दलची कोणतीही माहिती तिथं समोर बसलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आलेली नाही. म्हणजे पैसा हा राज्य शासन, केंद्र शासन देत असताना त्यांच्या नावाचा तिथं उल्लेख टाळावा, त्यांच्या फोटोचा उल्लेख टाळून फक्त स्वतःच्या नावाचा तिथं गवगवा करावा असा प्रकारचा तो कार्यक्रम झालेला आहे. हा निषेधार्थ आहे. आम्ही याचा निषेध करतो. कारण नरेंद्रजी मोदी साहेब यांनी उदात्त हेतू ठेवून ही स्कीम चालू केलेली आहे की अगदी शहरात घर बांधल्यानंतर आपल्याला त्या नावाचा उल्लेख करावा लागतो. असे असताना स्वतःची टिमकी वाजवत असताना नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो का लावला गेला नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितच तक्रार करणार आहे. आणि असा जो झोपडपट्टींचा सर्वे करण्यासाठी मुंबईहून आलेल्या अंकिता लोखंडे, ज्या जीती भारत म्हणून त्यांची संस्था आहे, त्या संस्थेला हे काम दिले गेलेलं आहे, त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीला विरोध केलेला नाही आहे. आम्ही त्यांचीसुद्धा PMO कार्यालयास आणि मुख्यमंत्री कार्यालयास त्यांची आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. कारण अशा प्रकारे हा देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अपमान आहे. कारण एखाद्या संविधानिक पदावर बसलेला माणूस हा कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नसतो. तो त्या देशाचा किंवा त्या राज्याचा प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुख असतो. असे असताना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणं, त्यांचे फोटो न टाकणे हे केवळ निषेधार्थ आहे. आणि याचा जाब आम्ही निश्चितपणे राज्य शासनाकडे तक्रार करून आम्ही तक्रार नोंदवणार आहोत. येत्या काळामध्ये प्रत्येक वार्डातील आपल्या सर्व नगरसेवकांना मी विनंती करेन की अगोदर ही स्कीम तुम्ही समजून घ्या. आज पहिला फेज 1 मध्ये ज्यांच्याकडे 7/12चा उतारा आहे किंवा सिटी सर्वेचा उतारा आहे आणि ज्याच्याजवळ स्वतंत्र घर नाही अशा लोकांना 2.5 लाख रुपये मिळत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरातल्या ज्या घोषित झोपडपट्ट्या आहेत त्या घोषित झोपडपट्ट्या जिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशा जागेंवरती ह्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि त्यापोटी सुद्धा 2.5 लाख रुपये थेट नगरपालिकेत मिळणार आहेत. तर ह्या अशा योजना राबवताना अनेक दलालांचा सुद्धा सुळसुळाट होतो. कारण त्याचा अनुभव मला माझ्या स्वतःच्या प्रभागात आलेला आहे. 3 वर्षापूर्वी
असंच घरकुल मंजूर करून देतो म्हणून 5 ग्रॅम पोत एक चोरटा घेऊन गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, या योजनेसाठी कोणतेही पैसे लागत नाही. तुमच्याजवळ जर कागद असतील तर थेट नगरपालिकेमध्ये जायचं आहे, त्यासाठी स्वतंत्र कार्यालय आहे. आपण आपला जेही काम असेल ते थेट घेऊन आपण 2.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान निश्चितपणे आपण आणू शकतो आणि आपलं स्वतःचं घर बांधू शकतो. तर अशा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या जवळची योग्य ते कागद नगर परिषदेमध्ये जमा करावे. नगरसेवकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या परिसरातील नागरिकांना ह्या योजनेची सविस्तर माहिती द्या. 5-7 वर्षापासून सुरू आहे, ती काही आत्ताच आलेली योजना नाही आहे. 5-7 वर्षापासून अनेकांनी या शहरात हजारो नागरिकांनी 2.5 लाख रुपयाचा अनुदानाचा उपभोग घेतलेला आहे. आणि ज्यांना नरेंद्रजी मोदी साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा फोटो किंवा त्यांचे विचार किंवा त्यांचे स्कीम जर चालत नसतील तर त्यांनी निश्चितपणे ह्या योजनेचा लाभ घेऊ नये असं मला या प्रसंगी वाटतं. आजची पत्रकार परिषदेचा विषय आपल्या युवराज भाऊ लोणारेंनी आपल्याला स्पष्ट केलेलाच आहे. तर आमचं फक्त एवढंच सांगणं आहे की ही योजना आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 5 ते 6 वर्षापासून चालू केलेली आहे. पण काही ठराविक लोक त्याचा म्हणजे अपप्रचार किंवा चुकीचा प्रचार करत आहे की ते आता स्वतः त्या योजनेचा लाभ आम्ही देत आहोत असा देखावा करत आहे. हालाकी ह्या योजनेचा बऱ्याच लोकांनी फायदाही घेतलेला आहे. बरेच लोकांनी त्यामार्फत घरकुल योजनेचा लाभ घेऊन आपले घरं तयार केलेले आहेत आणि ते राहताही आहेत. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांनी ही योजना अंमलात आणलेली आहे यांना सर्वांना विसर पडून त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी त्याचा अपप्रचार करत आहे. आमचं सांगायचा उद्देश एवढाच आहे की लोकांमध्ये ती जनजागृती व्हायला पाहिजे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून त्यांना टोटली 2.5 लाख रुपये भेटत आहे. त्या योजनेचा लोकांनी पुरेपूर उपयोग करावा आणि त्या योजनेमागचे जे मागे पोस्टर लावले गेले तिथे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा फोटो लावला गेलेला पाहिजे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांना खरी गरज आहे तिथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे नसता. त्याचे योग्य ते 7/12चा उतारा किंवा त्यांचे जे पण दाखले आहेत ते आपण नगरपालिकेत जमा केले की आपल्याला त्या घरकुलचा योग्य तो लाभ मिळणार आहे. भुसावळमध्ये आपण आता बघितलं, युवराज भाऊ असतील, आमच्या नगरसेविकाताई असतील, शोभाताई यांनी आता सांगितल्याप्रमाणे भुसावळमध्ये 4-5 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेला असं आम्ही बघितलं. आणि कॅम्पमध्ये पंतप्रधान आवास योजना ही योजना बऱ्याच वर्षापासून भुसावळमध्ये चालू आहे. आणि विशेष म्हणजे बऱ्याच लोकांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये नगरपालिकेतर्फे खूप मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन बऱ्याच जणांना याचा लाभसुद्धा दिलेला आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे आणि त्यानुसार ही योजना पूर्ण भारतामध्ये चालू आहे. ह्या योजनेसाठी आता युवराज भाऊंनी सांगितलं केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी ह्या दोघी निधी म्हणून 2.5 लाख रुपये मिळत आहेत. आणि भुसावळमध्ये निश्चितच नगरपालिकेतर्फे आपण ते माध्यम म्हणून तो कॅम्प राबवतो आहे. नगरपालिका एक माध्यम आहे. इथे मिळणारा अनुदान जे आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांचं आहे. विषय एकच होता की जे नागरिक आहेत यांना असं भासवलं जातं आहे की ही योजना जी आहे ही नगरपालिका राबवत आहे. ही योजना पूर्णपणे केंद्र आणि राज्य शासनाची आहे आणि ती योजना राबवण्यासाठी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्याचे आपण म्हणतो जनक आहेत. तर निश्चितच एखादं बॅनर लावताना किंवा मग त्याची ब्रँडिंग करताना किंवा जनतेला माहिती देताना निश्चितच नरेंद्रजी मोदी आणि फडणवीस साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय निश्चितच योजना ही पूर्ण होऊ शकत नाही आणि तशी नागरिकांना ती माहिती दिली गेली पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे की यामागे विनाकारण कोणी श्रेय घेऊ नये. आता जशी घरकुल योजनेची माहिती दिली त्या संदर्भामध्ये घरकुल योजना ही शासनाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भारत वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. तरी जे कोणी त्याचा लाभ घेतील त्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये
जिथे जिथे कॅम्प भरेल तिथे तिथे त्या बॅनरवर पंतप्रधान मोदी साहेबांचा व फडणवीस साहेबांचा फोटो लावला पाहिजे, हा प्रोटोकॉल आहे. त्याचप्रमाणे मी भुसावळ शहरातील व भुसावळ तालुक्यातील सर्व माता भगिनींना विनंती करेन की ज्या काही माता भगिनींनी KYC माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काही चुकीची KYC केल्यामुळे त्यांचे पैसे येणे बंद झालेले आहे. त्यांना विनंती आहे की मागील 3 तारखेला जळगाव महिला बाल कल्याण विभागातर्फे एक आदेश काढण्यात आलेला आहे की आपल्या परिसरातील, आपल्या घराजवळील जीही बालवाडी असेल, आपल्या एरियातील जीही बालवाडी असेल, तिथली अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपण योग्य ते कागदपत्र ते मागतील, जे काही ते डॉक्युमेंट मागतील आपण त्यांच्यापर्यंत पोचवावे, जेणेकरून आपली KYC ते दुरुस्त करून पुनश्च आपल्याला ह्या शहरातील व तालुक्यातील सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या परिसरातील, आपल्या एरियातील जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्या योजनेचा लाभ घ्यावा व एवढीच विनंती करतो. भुसावळ नगरपालिकेतर्फे अल्पसंख्याक परिसरामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काही कॅम्प घेण्यात आले. यासाठी काही मुंबईवरनं महिला आल्या होत्या. तर मी नगरपालिकेला विनंती करेन की त्यांनी हे कॅम्प जे आहेत तर फक्त ठराविक परिसरात न घेता जिथे जिथं गरज आहे अशा प्रत्येक वार्डामध्ये हे कॅम्प घेण्याची त्यांनी कृपा करावी. त्याचप्रमाणे ते तिथं जे मागं बॅनर लावलं होतं तर ती योजना जी आहे ते पंतप्रधान आवास योजना म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावावर आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, तर नरेंद्रजी मोदी यांनी कोविड काळामध्ये जाती धर्म न बघता, तो गरीब आहे श्रीमंत आहे असं काही न बघता सर्वांना मोफत लस दिली. आताही जे आहे जे मोफत राशन मिळतं आहे त्यातही ते कधी भेदभाव करत नाही आहे की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, की हा या समाजाचा आहे, तो त्या समाजाचा, त्या धर्माचा आहे. तर असं न करता जसं उज्ज्वला गॅसचाही आहे, उज्ज्वला गॅसही त्यांनी मोफत वाटला. तर जर ही योजना जर केंद्र सरकारतर्फे म्हणजे मोदी सरकारतर्फे जर राबवत आहे तर नक्कीच त्या बॅनरवर मोदी साहेबांचा फोटो पाहिजे होता. आणि अनुदान देताना या घरकुलांसाठी, या घरांसाठी अनुदान देताना राज्य सरकारचाही त्यामध्ये सहभाग असतो. तर मी त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी बॅनरवर सन्माननीय मोदी साहेबांचा, त्याचप्रमाणे फडणवीस साहेबांचा, या सर्वांचा फोटो घ्यावा आणि हा जो कॅम्प आहे प्रत्येक भागामध्ये गरजूंना लाभ मिळावा यासाठी तो घेण्यात यावा. काल खडका रोड भागात जो घरकुल योजनेचा कॅम्प लागलेला होता त्यात त्यांनी नरेंद्र मोदीजी साहेब व मुख्यमंत्री फडणवीसजी यांचा फोटो लावायला पाहिजे होता. कारण ही जी योजना आहे ती त्यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात व पुऱ्या भारतभर चालू आहे. आणि मुंबईहूनही ज्या कोणी अंकिता लोखंडे नावाच्या मॅडम आल्या होत्या त्यांनीही या गोष्टीला विरोध केला नाही. कारण त्यांचा दोघांचा फोटो लावणं तिथं अपेक्षित होतं, पण त्यांनी तो फोटो तिथं लावला नाही. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते. नमस्कार दादा. सर्वप्रथम माझ्या वाड्यामध्ये म्हणजे 20 प्रभागामध्ये अमृत योजनेचं काम सुरू झालं होतं. निवडणुकापूर्वी 6 महिन्यापूर्वी टाकीचं काम सुरू झालं. माती टेस्टिंग केली, अतिक्रम हटवलं, तरी त्यानंतर टाकीचं काम सुरू झालेलं होतं. आणि निवडणूक झाल्यानंतर आज परत तिथून पाईपलाईन हटवले, टाकीचं काम बंद केलं. हे सहसा म्हणजे छेडवणूक करायला पाण्यासाठी, हे शहराचा पाण्याचा विषय आहे, तो स्वतः व्यक्तिगत त्यांनी करून ते टाकीचं काम बंद केलं. माझी अशी विनंती आहे की हे अमृत योजनेचं काम बंद न करता परत सुरू करावं. प्रश्न हा व्यक्तिगत नाही सर्वांचा आहे, अशी माझी विनंती आहे. Cinta
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.